केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आहेत ते या ठिकाणी आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत। आपण दृश्यांमध्ये बघतोय की अमित शहा या ठिकाणी दृश्यांमध्ये आपल्याला दिसतायत की घटनास्थळी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। खरं तर या संपूर्ण दुर्घटनेनंतर आपण बघतोय की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मेघानीनगर ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली होती त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या संपूर्ण दुर्घटनेमध्ये अत्यंत दुर्दैवी अशी ही संपूर्ण घटना आणि या दुर्घटनेमध्ये नेमकी काय कशा पद्धतीने ही दुर्घटना घडली याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आहेत ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत। अत्यंत दुर्दैवी अशा पद्धतीची ही संपूर्ण घटना म्हणावी लागेल। गुजरातहून लंडनसाठी रवाना होत असताना एअर इंडियाचं जे विमान आहे ते या ठिकाणी अहमदाबादमधील मेघानीनगर परिसरात कोसळलं आणि आपण सध्या त्याच परिसरात आहोत ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडलेली आहे। ग्राउंड झिरोवर आपण आत्ता सध्या आहोत ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडलेली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या संपूर्ण परिसराचा आढावा घेत आहेत। पूर्ण धुळीचे आणि धुराचे लोट जे आहेत ते या ठिकाणी दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की भीषण ही दुर्घटना असेल याचा फक्त अंदाजच आपण या ठिकाणी पाहू शकतो। या ठिकाणी कोसळलं आणि हे विमान कोसळल्यानंतर इथे काय अवस्था झाली असेल याचा फक्त अंदाजच बांधता येऊ शकतोय। आपण बघतोय की दृश्यांमध्ये अमित शहा जे आहेत ते या ठिकाणी या संपूर्ण परिसराची पाहणी करतायत आणि एकूणच या दुर्घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घटनास्थळी दाखल झालेले आहेत। घटनेची पाहणी करतायत आणि नेमकी ही घटना कशी झाली आहे नेमकी काय दुर्घटना घडली कशी घडली याचा आढावा जे आहेत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या ठिकाणी घेत आहेत। खरं तर ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना म्हणावी लागेल। गुजरातहून